फणसेकर विजयी झाल्याची माहिती समोर येते। वेंगुर्ले गणात भाजपचे विष्णू फणसेकर हे विजयी झालेले आहेत। सिंधुदुर्ग वेंगुर्ले तालुका मध्ये भाजप विजयी झालेला आहे। तर रायगड जिल्हा परिषदेत शिवसेनेचे विकास गोगावले विजयी झाल्याची माहिती समोर आलेली आहे। विकास गोगावले खरं तर मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र आहे आणि आता ते विजयी झाल्याची माहिती सध्या समोर येते। रायगड जिल्हा परिषदेत शिवसेनेचे विकास गोगावले हे विजयी झालेले आहेत। त्यामुळे गोगावलेंसाठी अतिशय महत्त्वाचा हा विजय म्हणावा लागेल। रायगड जिल्हा परिषदेत शिवसेनेचे विकास गोगावले हे विजयी झाले। दुसरीकडे पुण्याच्या इंदापूरमधून अपडेट। इंदापूर भिगवण पंचायत समितीत ही आकडेवारी समोर आलेली आहे। राष्ट्रवादीच्या हेमलता पद्माकर माडगे या विजयी झाल्याची माहिती समोर आलेली आहे। इंदापूरमधील भिगवण पंचायत समितीत त्या विजयी झालेल्या आहेत। मुळशीमध्ये पिरंगुट गणातून पवार गटाचे राहुल पवळे हे विजयी झालेले आहेत। पिरंगुट गणातून पवार गटाचे राहुल पवळे हे विजयी झालेत। मुळशीमधली ही अपडेट आपण पाहतोय। पिरंगुट गणातून पवार गटाचे राहुल पवळे हे विजयी झाले। सध्या राज्यातील या निवडणुकांचे कल हे समोर आलेले आहेत। कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह हा पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करत, पेढे वाटप करत, फटाके वाटत जल्लोष साजरा केला जातोय। आय कार्ड वरती लावा, मोबाईलला आय कार्ड असून त्यामुळे हे चित्र सध्या आपण पाहतोय। राज्यातील विविध भागातील जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकांचा निकाल समोर आल्यानंतर उमेदवारांकडून त्याचबरोबर कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष हा साजरा करण्यात येतोय। गुलालाची उधळण या मतमोजणी केंद्राबाहेर पक्ष कार्यालयात पाहायला मिळते। खरं तर सगळ्याच मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे। आपला उमेदवार विजयी झाल्यानंतर जल्लोषाची तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती आणि आता हा गुलाल उधळत घोषणाबाजी करत या कार्यकर्त्यांचा जल्लोष सध्या पाहायला मिळतोय। त्यामुळे कार्यकर्त्यांकडून ही घोषणाबाजी सध्या करण्यात येते। तर दुसरीकडे आपण सध्या अपडेट पाहतोय। शिरूरमध्ये भाजप उमेदवार मालती पाचरणे या विजयी झालेल्या आहेत। शिरूरमध्ये भाजप उमेदवार मालती पाचरणे या विजयी झाल्याची माहिती ही समोर आलेली आहे। त्यामुळे पुण्यातली अपडेट समोर आलेली आहे। कोल्हापुरातूनही कल समोर आलेले अमृता डोंगळे या विजयी झालेल्या आहेत। अमृता डोंगळे या गोकुळचे माजी अध्यक्ष यांची कन्या आहे आणि त्यांचाही कोल्हापुरात हा विजय झालेला आहे। त्यांचाही विजय अतिशय प्रतिष्ठेचा मानला जात होता। अखेर कोल्हापूर मधील कौल मतदारसंघातील नागरिकांनी त्यांना कौल दिलेला आहे। अमृता डोंगळे या विजयी झालेल्या आहेत। लातूरच्या पानगाव गणात मनसेच्या श्रीदेवी गालफाडे या विजयी झालेल्या आहेत। त्यामुळे मनसेला इथे मोठा विजय मिळालाय। पानगाव गणात मनसेकडून हा विजय मिळवण्यात आलेला आहे। श्रीदेवी पानगाडे या विजयी झालेल्या आहेत।
पानगाव गणात मनसेच्या श्रीदेवी या विजयी झालेल्या आहेत। लातूरमधून ही अपडेट आपण पाहिली। लातूरमध्ये मनसेनं दुसरा विजय मिळवल्याची माहिती ही समोर आलेली आहे। पानगाव गटात सुनील नागरगोजे हे विजयी झालेले आहेत। त्यामुळे मनसेनं लातूरात चांगलीच कमाल केल्याचं दिसून येतंय। लातूरमध्ये मनसेचा दुसरा विजय हा पाहायला मिळतोय। तर रत्नागिरी जिल्हा परिषदेत असगोली ठाकरे गटाचे विक्रांत भास्कर जाधव हे विजयी झालेले आहेत। त्यामुळे आता भास्कर जाधवांच्या मुलानं ही कमाल केलेली आहे। विक्रांत भास्कर जाधव हे विजयी झाल्याची माहिती ही समोर आलेली आहे। रत्नागिरीमध्ये असगोलीत ठाकरे गटाचे विक्रांत भास्कर जाधव हे विजयी झालेले आहेत। त्यामुळे रत्नागिरीचा गड ठाकरेंनी राखलाय। ठाकरे गटाचे विक्रांत भास्कर जाधव हे या ठिकाणी असगोलीमध्ये विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर भास्कर जाधवांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता। अखेर त्यांच्या प्रचाराला यश आल्याचं चित्र हे आता स्पष्ट झालेलं आहे। तर अगदी काही वेळातच राज्यातील हे सर्व निकाल पूर्णपणे स्पष्ट होतील। पनवेल तालुक्यातील पाली देवत गटावर भाजपनं आपला झेंडा राखलेला आहे। वावंजे, नेरे आणि पाली देवतमध्ये भाजप उमेदवार विजयी झालेले आहेत। पनवेल तालुक्यातील पाली देवत गटावर भाजपनं आपला झेंडा राखल्याचं पाहायला मिळतंय। परभणीत मध्येही माजी आमदाराच्या मुलानं हा विजय मिळवल्याचं दिसून येतंय। कार्यकर्त्यांकडून त्याचबरोबर विजयी उमेदवारांकडून गुलाल उधळत, पेढे वाटप करत, जयघोष करत हा जल्लोष साजरा केला जातोय। आता जवळपास राज्यातील हे निकालाचं चित्र काहीसं स्पष्ट झालेलं आहे। खरं तर महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय। परभणीमध्ये माजी आमदार सुरेश वरपुडकर यांना मात्र मोठा धक्का बसलेला आहे, कारण त्यांची मुलगी, मुलगा, सून, पुतण्याचा जिल्हा परिषदेत दारुण पराभव झालेला आहे। त्यामुळे वरपुडकरांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल। परभणीकरांनी मात्र यावेळी त्यांना कौल दिल्याचं दिसून आलेलं नाहीये। तर वरपुडकरांची मुलगी, मुलगा, सून हे पराभूत झालेत। संभाजीनगरच्या फरदापूर जिल्हा परिषद गटातून माहीन इद्रिस हे विजयी झालेले आहेत। माहीन इद्रिस मुलतानी यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। फरदापूर जिल्हा परिषद गटातून माहीन इद्रिस मुलतानी यांचा विजय झालेला आहे। संभाजीनगर मधली ही अपडेट सध्या आपण पाहतोय। त्यामुळे वरील आकडेवारी ही आपण पाहू शकतो। जिल्हा परिषद सिंधुदुर्गातली ही आकडेवारी सध्या दिसून येते। यात भाजपनं मोठी सरशी घेतलेली आहे। 19 ठिकाणी भाजप विजयी आहे। त्याचबरोबर त्यामागोमाग शिवसेनेनेही मोठा विजय मिळवलेला आहे। 7 ठिकाणी शिवसेना विजयी झालेली आहे। तर रायगड जिल्हा परिषदेत पनवेल तालुक्यातील वावंजे आणि नेरे गटात भाजपचे